आवलकोंडा तळे कोरडे ठाक, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, मासेमारांचे लाखोचे नुकसान। उदगीर तालुक्यातील आवलकोंडा येथील तळे यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर असून तळ्यात केवळ गाळ शिल्लक राहिल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। आवलकोंडा परिसरातील अनेक गावातील जनावरांसाठी या तळ्याचे पाणी महत्त्वाचे मानले जाते। मात्र तळे कोरडे पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। पशुपालकांना जनावरांसाठी दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। दुसरीकडे तळ्यातील पाण्यावर आधारित मासेमारी व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे। तळ्यात पाणी नसल्याने माशाचे उत्पादन घटले असून अनेक मासे मृत झाल्याची माहिती मासेमारी व्यावसायिकांनी दिली। त्यामुळे मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। तळ्यात मत्स्यबीज सोडण्यासाठी आणि देखभालीसाठी केलेला खर्चही वाया गेला असल्याची खंत मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण घटल्याने तळ्यात अपेक्षित पाणीसाठा होत नाही। परिणामी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवू लागते। यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तळ्याचे खोलीकरण, गाळ काढणे आणि जलसंधारणाची प्रभावी कामे तातडीने हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान आवलकोंडा तळ्याची झालेली दयनीय अवस्था पाहता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, तसेच प्रभावित मासेमारांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या आवलकोंडा परिसरातील नागरिकांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत।